मला ना एखाद्याने डोंगर जरी खायला घ्यायला लावला तरी मी घेईल, पण भाजी निवडायचं काम माझ्याच्याने तर सरळ कधीच होत नाही. नाकतोंड मुरडूनच मी काम करते. आणि आज साडी घालायची खूप दिवसांनी इच्छा झाली होती, त्यासाठीच आज गुरुवारच्या मुहूर्तावर साडी घातली होती, कारण दुसरा कुठला मुहूर्तच नव्हता मला, म्हणून साडी घालायला घेतली. म्हणजेच आवरून वगैरे मेकअप शेकअप केला. आरशाला इग्नोर करा, कारण माझ्या घरातनं माझ्या सासूचं बाळ सगळे आरसे खराब करून टाकतं. सगळं आवरलं, म्हणजेच मेकअप शेकअप आवरून घेतला. घरात आले, भाजी करायला घेतली, कारण खूप दिवसांनी भाजी करणार होते ना, त्यामुळे जरा जास्तच उत्साह होता. तो थोड्या वेळाने गेला, कारण मला भोरमध्ये जायचं होतं आणि खूप विनवणं केल्यानंतर जावं लागलं. तिकडून आल्यानंतर पूजा मांडायला घेतली. पूजा मांडताना ना मला सुधरतच नव्हतं. कुठली गोष्ट कुठं ठेवली हे तर मला कधीच आठवत नाही, कारण मी विसरभोळी पोरगी झाली आहे सध्या. सगळं शोधता शोधता मला कंप्लीट 1.5 तास लागले ही पूजा मांडायला. पूजा मांडून घेतली. घरात स्वयंपाक राहिलेला तो उरकाय घेतला. आणि स्वयंपाकाला ना मला ऐन वेळेला कधीच कुठली गोष्ट लवकर सुचत नाही. जाऊ दे म्हटलं आणि दिवे पेटवायला घेतले. दिवे वगैरे लावून घेतले. पहिला तर देवघरात म्हणजे देवाऱ्यात दिवा लावला, नंतर पूजेच्या समोर. आणि आज सकाळ सकाळी ना मी तुळशीमध्ये पाणी ओतायचं विसरून गेले होते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला ओतलं. चालत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून पुढे नक्की लक्षात ठेवील. दिवा वगैरे लावून घेतला. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.